लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्यांना कसली क्लीन चिट देता? धनंजय मुंडेंवरून सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांना सवाल. अशा लोकांना मंत्रिमंडळात येऊ देणार नाही, सुप्रिया सुळेंचा इशारा. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना विष द्या आणि मग धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घ्या. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसण्याचा इशारा. आपलं वाटोळं झालं. हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं. अजित पवारांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं. सरकारला उशिरा शहाणपण सुचलं. अजित पवारांच्या आयटी पार्कबाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. तर वाटोळं झालं ते अर्थमंत्र्यांनी मान्य केलंय, वडेट्टीवार यांचा निशाणा. सरकारी व्यवस्था बिनकामाची. महापालिका एनआयटीच्या भरवशावर काहीच कामं होत नाहीत. नितीन गडकरी यांचा घरचा आहे. राजकारणामध्ये फुकट्यांचा बाजार असल्याची टीका. महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं? प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे? एकनाथ खडसे यांचे सवाल. मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना 3 आव्हानं. मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावेत, राजकारण सोडे. चारित्र्यावरून टीका केल्यानं एकनाथ खडसे यांचं आव्हान. अनेक महिलांशी अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. समन्वयातून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनांची माहिती. शिरसाट आणि मिसाळ वादावर अखेर पडदा.